Good evening students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMB CET 2025 या एक्झामसाठी लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग या सेक्शनमधला सिरीज हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर आज लास्ट 2-3 लेक्चरमध्ये आपण न्यूमेरिकल सिरीज पाहिल्या होत्या. तर आजच्या लेक्चरपासून आपण अल्फाबेटिकल सिरीज सुरू करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMB CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2100 रुपीजमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या आहेत. आता अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. हे ब्लॅक अँड येलोच्या कलरमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाका. म्हणजे आपला कोर्स कोणता आहे, MHMBA असं टाईप करा. त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा कोर्स दिसेल, तो कोर्स ओपन करा, तो कोर्स एनरोल करा. एकदा का कोर्स एनरोल झाला त्यानंतर तुम्हाला कोर्सच्या सर्व गोष्टी ॲक्सेस होतील. ओके, तर आजच्या आता टॉपिककडे बोलूया. तर आजचा टॉपिक आहे अल्फाबेटिकल सिरीज. अल्फाबेटिकल, आता जसं की सिरीजचे 2 टाईप असतात, नंबर और न्यूमेरिकल सिरीज आणि अल्फाबेटिकल सिरीज एक असते. अल्फाबेटिकलचे पण 2 टाईप असतात. टाईप 1 आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि टाईप 2 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके, तर अल्फाबेटिकल सिरीजमध्ये सगळ्या रेंज आपले अल्फाबेट्स असतात A to Z पर्यंत. पहा, मी आपला टाईम वेस्ट होऊ नये म्हणून इथे आधीच अल्फाबेट्स लिहून घेतले, त्यांना नंबर देखील दिले, नंबरिंग देखील केली. आता तुम्हाला वोवेल्स आणि कन्सोनंट्स यांचा या गोष्टी कन्सेप्ट माहिती आहेत का? वोवेल्स कोणत्या कोणत्या असतात, तर E, E, I, O, U हे काय झाले, वोवेल्स झाले. म्हणजे A, E, O, U हे झाले वोवेल्स. आणि कन्सोनंट्स काय असतात, जे रिमेनिंग लेटर आहेत, म्हणजे B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y, Z रिमेनिंग लेटर्स जे आहेत ते झाले आपले कन्सोनंट्स. ओके, आता पाहू क्वेश्चन पाहू. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, AZDWFULOK डॅश. आता इथे पहा, इथे काय म्हटलंय, AZ, ए कुठे आहे, इथे. आधी जे आहेत त्याला सर्कल किंवा राऊंड करून घ्या. AZ नंतर D आहे, D इथे, नंतर काय W, W इथे, F आहे, U, L कुठे, हा LOK. आता असं म्हटलंय, पहा इथे लॉजिक काय येईल, तर पहा एखादा लेटर दिला तर त्याच्या अपोजिटचा लेटर आपल्याला, त्याचा नेक्स्ट लेटर हा अपोजिट लेटर असेल. D चा अपोजिट लेटर W, F चा अपोजिट लेटर U, L चा अपोजिट लेटर O, तर K चा काय असेल, पहा K चा अपोजिट कुठला आहे, तर P आहे. बरोबर आहे, म्हणजे आन्सर काय येईल, करेक्ट P येईल. ओके, म्हणजे अपोजिट अल्फाबेटिकल. इथे लॉजिक काय असेल, अपोजिट
अल्फाबेटिकल ऑर्डर असं लॉजिक असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट आहे DVFTIQK डॅश. आधी जे आहेत त्या लेटर्सला अंडरलाईन किंवा हे करून घेऊ. DVFTIQK डॅश. आता पाहिलं तुम्ही तर पहा DV हे सगळे क्रॉसमध्ये आहेत. ओके, मग इथे काय येईल KO येईल. अजून एक कसं म्हणता येतं तर अपोजिट लेटर घ्यायचं, म्हणजे D च्या अपोजिट लेटर कुठला आहे W, आणि -1 केलं तर काय मिळतं V. असं पण जमतं पहा. V च्या अपोजिट लेटर U, U -1 T. I च्या अपोजिट लेटर R, R -1 Q. K च्या अपोजिट लेटर काय येतं आता P, P -1 काय येतं O. मग क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल तर O. मग इथे लॉजिक काय यूज करता येईल, आपण लिहिता येईल तर अपोजिट लेटर -1. ओके, हे झालं लॉजिक आणि O झालं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघू. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की क्रॉसमध्ये आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. VEDIRQKPON डॅश डॅश. आता इथे 2 क्वेश्चन मार्क म्हटलेत बघा. आधी जे लेटर आहेत त्याला अंडरलाईन किंवा सर्कल करा. VEDIRQKPON डॅश डॅश म्हटलंय. आता पाहिजे लॉजिक काय पहा, चला फाइंड आउट करा. आता आता एवढं कळते की या तिघांची एक पेअर असेल का, कारण हे जवळ आहेत, परत हे जवळ आहेत, सो या तिघांची पेअर येईल. इथे हे 3 जवळ आहेत, सो या तिघांची पेअर येईल. आणि N सोबत अजून त्याची N नंतर अजून 2 लेटर काय येतील असं विचारलं. आता आपण V आहे, ओके, Vच्या अपोजिट लेटर दिला आणि -1 केलंय. ओके, म्हणजे आणि पहा इथे पहा, इथे लेटर इनिशियलाइज कुठून झालं I पासून. I च्या अपोजिटचं लेटर R, R -1 केलंय. ओके, म्हणजे लॉजिक काय मिळते आपल्याला, अपोजिट लेटर -1, म्हणजे अपोजिट लेटर पण घेतलं आणि त्याच्यानंतर -1 केल्यानंतर कोणता लेटर येते ते पण घेतलं. सो इथे K च्या अपोजिट लेटर कोणता आहे P, P -1 केलं O. आता पहा N च्या अपोजिट लेटर कुठला आहे, N च्या अपोजिट लेटर M आहे, M लिहून घेतलं. M -1 केलं, M चा नंबर 13 आहे, 13 -1 केलं 12 मिळालं. 12 नंबरला कोणता लेटर आहे तर L आहे, सो इथे काय येईल L. म्हणजे आन्सर काय असेल तर M, L. इथे येईल M, L. सो हे असेल आन्सर आणि हे असेल लॉजिक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन फाइंड आउट करू, आन्सर फाइंड आउट करू. BYCWFTIQL डॅश. आता डॅशच्या जागी काय येईल पहा. आता पहा, व्हिडिओ इथे पॉज करत जा, आन्सर फाइंड आउट करत जा आणि माझ्या आन्सर सोबत क्रॉस चेक करत जा. ओके, आन्सर चुकीचं आलं तरीही चालेल आपल्याला, फक्त तुम्ही आन्सर फाइंड आउट करत जा. चुकलं तरीही चालेल, ट्राय करा. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं परफेक्शन वाढेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता BY, B आहे, Y आहे, CW आहे, F आहे, T आहे.
आय आहे, क्यू आहे, एल आहे, डॅश येतं. इथे बी नाही आहे, इथे ए आहे बघा, इथे ए आहे, सॉरी पहा इथे ए आहे. पहा इथे काय येते लॉजिक, ए आणि वाय क्रॉसमध्ये आहेत, सी डब्ल्यू क्रॉसमध्ये आहेत, एफ टी क्रॉसमध्ये आहेत, आय क्यू क्रॉसमध्ये आहेत. सो एल नंतर काय येईल तर एन येईल. ओके, काय करून तो क्रॉसमध्ये, म्हणजे इथे लॉजिक काय येईल, क्रॉसचं लॉजिक येईल आणि क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल तर एन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. BXCY DVEW FTGU K क्वेश्चन मार्क. आता इथे 3 लेटर फाइंड आउट करायचे, इथे 4-4चा ग्रुप दिलाय. ओके, ते इथे काय येईल पहा, BXCY. ओके, BCXY DEVW FGTU. ओके, इथं काय येईल KL आणि इथे काय येईल, केच्या अपोजिट कुठला आहे तर केच्या अपोजिट आहे पी. बरोबर आहे, आणि केच्या नंतर कोणता आहे एल. आता पहा BC, आता पहा बी नंतर सी घेतलंय राईट, आणि सीच्या अपोजिट कुठला आहे तर एक्स असं घेतलं लॉजिक. सो इथे काय येईल KL येईल, म्हणजे इथे येईल तो एल येईल, एलच्या अपोजिटचं लेटर ओ आहे, सो इथे येईल ओ नंतर कोणता येईल तर पी, मग इथे येईल पी. सो KOLP असं हे आन्सर असेल. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन बघू. CEGIKM डॅश. आता पहा इथे CEGIKM. आता पहा एक लेटर सोडून आपल्याला दुसरा लेटर घेतलाय, पुढचा लेटर घेतलाय, किंवा आपण असं पण म्हणू शकतो की ऑड नंबरची सिरीज आहे. पहा सी ला नंबर कोणता आहे 3, 3 5 7 9 11 13. याच्यानंतरचा ऑड नंबर कुठला आहे तो 15, आणि 15ला लेटर कुठला आहे तर ओ आहे. सो इथे कुठला लेटर येईल तर ओ येईल, म्हणजे आन्सर काय असेल ओ, किंवा एक लेटरचा गॅप ठेवून पण दुसरा लेटर घेतला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. BCEGKM डॅश. इथे पाहू, बीला हे बघा, बी इथे आहे, सी इथे आहे, ई इथे आहे, GKM. आता इथे डॅश म्हणून विचारले. पहा आता इथे नंबर्स, आता इथे काही एक म्हणजे लॉजिक काहीच दिसत नाहीये. सो आता इथे नंबर बघू आपण. याला बीला कुठला नंबर आहे 2, नंतर 3 5, जीला 7. ओके, आता लॉजिक दिसतंय का पहा तुम्हाला. यमला किती आहे 13. आता पहा प्राईम नंबर्सची सिरीज आहे, नंबर्सची सिरीज आहे बरोबर आहे. आता पहा 2 3 5 7 11 13. 13 नंतर प्राईम नंबर कुठला येतो तर 17 येतो, आणि 17 या नंबरवरती कुठला लेटर आहे अल्फाबेट आहे तर क्यू अल्फाबेट आहे. सो इथे यम नंतर कुठला लेटर येईल तर क्यू येईल. सो क्यू हे आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे WFB TGD QHG. आता पहा हा क्वेश्चन तुम्ही घरून सॉल्व करून या, ॲज अ होमवर्क घ्या, आणि याच्यात काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा, आणि जर या क्वेश्चनचं आन्सर फाइंड आउट झालं तरी मला कमेंट डाऊन करा. ओके,
तर चला आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव नाईस डे. बाय.